डायबिटीज पेशंटसाठी खुश खबर. आवश्यक इन्सुलिन शरीरात तयार होणार. तंत्रज्ञानाचा आविष्कार, कोट्यवधी रुग्णांना फायदा. देशभरात अनेक जण डायबिटीजमुळे त्रस्त आहेत. अशा टाईप 1 डायबिटीज रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन निर्मिती होत नसल्यानं त्यांना इंजेक्शन आणि पंपाद्वारे वेळोवेळी इन्सुलिन घ्यावं लागतं. मात्र आता टाईप 1 डायबिटीज रुग्णांना शरीरात इन्सुलिनची निर्मिती करणं सहज साध्य होणार आहे. जगभरातील 95 लाख टाईप 1 मधुमेह रुग्णांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मुळात टाईप 1 डायबिटीज म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. टाईप 1 डायबिटीज हा असा आजार आहे ज्यामध्ये रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. इन्सुलिन तयार करणाऱ्या आयलेट पेशी नष्ट होतात. त्यामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती होत नाही. इन्सुलिन हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करणारा हार्मोन आहे. त्यामुळे रुग्णाला वारंवार इन्सुलिनची इंजेक्शन घ्यावी लागतात. दरम्यान आयलेट पेशींच्या प्रत्यारोपणानंतर रुग्णांच्या शरीरात दीर्घकाळ इन्सुलिनची निर्मिती केली जाऊ शकते. याचाच आधार घेऊन स्वीडन आणि अमेरिकेतील संशोधकांनी CRISPR तंत्रज्ञान विकसित केले. डायबिटीज रुग्णांच्या स्वादुपिंडातील आयलेट पेशींचे जनुकीय बदल केले, ज्यामुळे रुग्णाच्या रोगप्रतिकार शक्तीला कोणताही धोका निर्माण झाला नाही. आयलेट पेशींच्या प्रत्यारोपणानंतर रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती नवीन पेशींना बाहेरील समजून त्यांच्यावर हल्ला करत नाही. रुग्णाच्या शरीरानं या पेशींना स्वीकारलं आणि त्या पेशींनी अगदी सामान्यपणे इन्सुलिन तयार केलं. सध्या आयलेट पेशींच्या प्रत्यारोपणानंतर रुग्णांना इन्सुलिनचे डोस घ्यायला लागत असले तरी संशोधक यावर अभ्यास करतायत. भविष्यात या पेशींची परिणामकारकता तपासून टाईप 1 डायबिटीजचं व्यवस्थापन अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे टाईप 1 डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही गोड बातमी आहे. शरीरात इन्सुलिन निर्मिती होऊन साखरेवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवणं हा मोठा दिलासा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.